लाडकी बहीण योजनेअंतर्गतची जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना वेबसाईट पोर्टलवरून ई-के-वाय-सी करत असताना अडचणी येत आहेत. तर याच अडचणीच्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणीचा पहिला प्रश्न आहे, आम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरला आहे, तर आमची ई-के-वाय-सी कशी होणार? सोबतच ऑगस्टपर्यंत हप्ते मिळालेल्या महिलांनासुद्धा ई-के-वाय-सी करायची आहे का? याचं उत्तर आहे, जर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा वेबसाईट पोर्टलवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तर दोन्ही बाबतीत पोर्टलवरूनच लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर ऑगस्टपर्यंत ज्या महिलांना हप्ते मिळालेले आहेत, सोबतच ज्या महिला तात्पुरत्या अपात्र केलेल्या आहेत, अशा सर्वांना ई-के-वाय-सी करायची आहे. लाडकी बहीण योजनेचे जे अधिकृत पोर्टल आहे ladkibaheen.maharashtra.gov.in, तर या पोर्टलची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली शासनाच्या अधिकृत पोर्टलवर क्लिक करून के-वाय-सी करू शकता. दुसरा प्रश्न आहे, लाभार्थी महिला आधार नंबर टाकून कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे याला टिक केल्यानंतर सेंड OTP या बटनावर जसे क्लिक करतात त्यानंतर एरर येत आहे, अनेबल टू सेंड OTP. तर अशा पद्धतीने जर लाडक्या बहिणींना वेबसाईट पोर्टलवरून ई-के-वाय-सी करत असताना एरर येत असेल, तर लाडक्या बहिणींना मध्यरात्री किंवा सकाळी 5 ते 6च्या दरम्यान ई-के-वाय-सी करायची आहे. कारण यावेळेस पोर्टलवर ट्रॅफिक कमी असणार आहे, कारण दिवसभरात बऱ्याच लाडक्या बहिणी वेबसाईट पोर्टलवरून ई-के-वाय-सी करत आहेत. तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करणार आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, ई-के-वाय-सी पेजवर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्यानंतर सेंड OTP बटनावर क्लिक करायचे आहे. आता यातील काही महिला अशा असतील ज्या विवाहित असतील, तर त्यांनी त्यांच्या पतीचा आधार नंबर टाकायचा आहे, आणि ज्या महिला अविवाहित आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. पण लक्षात ठेवा, आधार नंबर जर वडील किंवा पतीचा टाकत असाल तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, आणि तो मोबाईल नंबर बंद नसून चालू नंबर असावा, जेणेकरून त्यावर जो OTP येईल तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता इथे बऱ्याच महिला अशा असतील ज्या विधवा असतील, ज्यांच्या पतीचे निधन 2010च्या आधी झाले आहे, अशा महिलांकडे त्यांच्या पतीचे आधार कार्ड नसेल, किंवा काही महिला अशा असतील त्यांच्या वडिलांचे 2010च्या आधी निधन झाले आहे आणि त्यांचे आधार कार्डसुद्धा त्यांच्याकडे नाही. तर अशा स्थितीत विधवा महिला व अविवाहित महिला अशा दोन्हीकडे त्यांच्या पतीचे व वडिलांचे आधार कार्ड नाही, तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकावा असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात आहे. तर याबाबतची सरकारकडून काही अपडेट आली तर नक्कीच कळविण्यात येईल. आता ज्या महिलांकडे पतीचे व वडिलांचे आधार कार्ड असेल, अशा महिलांनी त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. ज्या महिलांकडे पतीचे व वडिलांचे आधार कार्ड नाही त्यांनी सध्या तरी ई-के-वाय-सी करू नका. याबाबत काही अपडेट येईल, कारण सरकारने ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा तो आहे डिक्लेरेशन बाबत. तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितता कायम कर्मचारी सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, तर इथे तुम्हाला होय या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे बऱ्याच लाडक्या बहिणी कन्फ्यूज होत आहेत की इथे होय करायचं आहे की नाही. तर इथे तुम्हाला होय करायचं आहे, कारण तुम्ही इथे डिक्लेअर करत आहात की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितता कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही. नंतर पुढचा जो प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत, तर या ऑप्शनला सुद्धा तुम्हाला होय याला टिक करायचं आहे. तर हे प्रश्न होते लाडक्या बहिणींच्या मनात, जे बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण होत नाही. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनातील प्रश्न जे आहेत त्याचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मिळाले असेल.